नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परवा चांदवली 90 फीट रोड येथे सभेसाठी आलेले होते। सभा आटोपून परत जात असताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष साधू कटके यांचे सुपुत्र संतोष कटके यांनी त्यांच्या गाडीकडे जात गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या। यानंतर तेथील वातावरण काहीसे बिघडले होते। दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष साधू कटके यांच्या कार्यालयात जाऊन हे जे काही चाललं ते बरोबर ना अशा स्वरूपाचा दमही त्यांनी कार्यकर्त्यांना मारला होता। त्याच्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या संतोष कटके यांना आपल्या ताब्यात घेतले होते। महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राज्याचे माजी मंत्री नसीमभाई खान यांच्या मध्यस्थीनंतर आरपीआय जिल्हाध्यक्ष साधू कटके यांना सोडून देण्यात आले होते। तर त्यानंतर ₹1200 दंड भरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या संतोष कटके यांनाही सोडून देण्यात आले होते। या घटनेनंतर रिपब्लिकन पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष साधू कटके आणि त्यांचे सुपुत्र संतोष कटके यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।